श्रीमंत होण्यापासून एक गोष्ट तुम्हाला लांब ठेवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती, दॅट इज लाईफस्टाईल इन्फ्लेशन. रिअल लाईफ मध्ये एक्सपिरियन्स असा आहे की ज्या ज्या वेळेस आपला इन्कम वाढतो त्याबरोबर आपला खर्चही वाढतो. अँड दिस इज एक्झॅक्टली द प्रॉब्लेम. तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये चेक करा की तुमचा इन्कम वाढलाय, पगार वाढलाय की लगेच आपण नवीन काहीतरी लाईफमध्ये अपग्रेडेशन करतो, नवीन मोबाईल घेऊन टाकतो, नवीन टीव्ही घेऊन टाकतो, नवीन गाडी घेऊन टाकतो. अँड अनफॉर्च्युनेटली दिस इज व्हाय मोस्ट पीपल इन दी सोसायटी रिमेन मिडल क्लास और रिमेन पुअर. त्यामुळे दिस इज बेबी स्टेप नंबर 8 की अगदी आयुष्यभर नाही पण काही कालावधीसाठी तरी तुम्ही लाईफस्टाईल इन्फ्लेशन पासून स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. 2005 साली मी माझ्या आयुष्याची पहिली SIP सुरू केली, फक्त 3000 रुपये महिना. आणि मग 2012 पर्यंत मी त्या 2005च्याच पगारात राहिलो आणि प्रत्येक इन्क्रिमेंट जी मला जॉबमध्ये मिळायची त्याची मी SIP सुरू केली. असं मी सातत्याने 2005 ते 2012 माझी SIP 11 पट वाढवली आणि मी स्वतःला लाईफस्टाईल इन्फ्लेशन पासून प्रोटेक्ट केलो. याचा परिणाम हा झाला की 2016 साली मी फायनान्शियली फ्री झालो. तोपर्यंत माझे ॲसेट्स इतके वाढून गेले की मी जर पॅसिव्ह इन्कम घेतला असता तर मला पुन्हा आयुष्यात कधीही काम करायची गरज पडली नसती. सो लाईफस्टाईल इन्फ्लेशन इज युअर बेबी स्टेप नंबर 8. स्वतःला प्रोटेक्ट करा. पहिले प्राधान्य द्या ॲसेट बिल्डिंगला आणि मग तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा. तुम्ही जर हे केलं तर तुम्ही अशा पद्धतीने जगू शकता जे मॅक्सिमम लोक अफोर्ड करू शकत नाही. थोडासा धीर धरा, जास्त काळ लागत नाही. 10 to 12 years इज मोर दॅन इनफ. जर तुम्हाला हा मुद्दा पटत असेल तर कॉमेंट्समध्ये टाका की येस आय ॲग्री. आणि अशाच चांगल्या कंटेंटसाठी मला फॉलो करा. माझी रील्स इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.